आहेत, मनोज जरांगे पाटील आहेत, ह्या सर्वांना ओबीसीचे नेतृत्व हाणून पाडायचे म्हणून त्यांनी या ठिकाणी ओबीसीमधलं मराठा समाजाला आरक्षणाचा घाट घातलेला घ्या. रस्त्यावर बांधव उतरायला केजमधनं सुरुवात झालेली आहे. ह्याचं रूपांतर मुंबईपर्यंत होणार एवढं मात्र. देवेंद्र फडणवीस जर म्हणतात ना त्यांचा DNA ओबीसीचा आहे काय, तर त्यांनी तसं वागलं पाहिजे. कारण का अख्खी हयात गोपीनाथ मुंडे साहेबांनी घालवली कुणासाठी, तर या गोरगरीब ओबीसी समाजासाठी. मुंडे साहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही आरक्षण द्या, परंतु ते वेगळ्या ह्याच्यातनं द्या, राजकीय आरक्षण मराठा समाजाला देऊ नका. फडणवीस साहेब तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देताय ठीक आहे, तुम्ही जाहीर करा की तुम्हाला राजकीय आरक्षण तुम्ही देताय का तुम्ही कोणतं आरक्षण द्या. खरं हे ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं. त्या मेळाव्यातून डायरेक्ट ते भाषणात नावं घेतात ना. अहो दंगल कुणी घडवली, क्षीरसागरांचं घर कुणी जाळलं, सुभाष राऊतांचं हॉटेल कुणी जाळलं. ओबीसींचा मोर्चा जो आहे तो आपल्याला केजमध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने ओबीसी बांधव आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. सुमनजी धस माझ्यासोबत आहेत. आज या मोर्चाच्या माध्यमातून प्रामुख्याने मागणी काय असते? 350 जातीच्या आरक्षणावर जे सरकार गडांतर आणत आहे हे थांबलं पाहिजे. तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, गोरगरिबाची लेकरं आहेत, छोटे छोटे मायक्रो ओबीसीतले घटक आहेत, त्यांना आरक्षण जर आज त्यांचं काढून जर तुम्ही त्यांना देणार असाल, आम्हाला मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं पाहिजे हा आमचा उद्देश नाही आहे. द्या, स्वतंत्र द्या. EWS दिलेले 10% अजून दिलेले अनेक योजना आहेत. एक स्वतंत्र आरक्षण त्यांना दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मराठा समाजातील जे प्रस्थापित पुढारी आहेत, मनोज जरांगे पाटील आहेत, ह्या सर्वांना ओबीसीचे नेतृत्व हाणून पाडायचे म्हणून त्यांनी या ठिकाणी ओबीसीमधलं मराठा समाजाला आरक्षणाचा घाट घातलेला आहे. आज सुरुवात झाली केजमधून, समजून घ्या. रस्त्यावर बांधव उतरायला केजमधनं सुरुवात झालेली आहे. ह्याचं रूपांतर मुंबईपर्यंत होणार एवढं मात्र नक्की आहे, तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. कारण झुंडशाही करून जर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सरकारवर दबाव टाकत असतील तर आम्ही झुंडशाही करत नाही, परंतु आमचा ओबीसी गोरगरीब बांधव हा रस्त्यावरती उतरतोय आणि ह्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला भोगावं लागणार आहे. GR जो निघालाय त्या GRच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू शकतो असं वाटतंय का? लागला ना, काय राहिलंय. आज खोटे प्रमाणपत्र काढणं चालू आहे. तहसीलमध्ये खाडाखोड केली जाते. ह्याच्यावर नियंत्रण कुणाचं असणार आहे? देवेंद्र फडणवीसनं जी ओबीसीसाठी उपसमिती निर्माण केली आहे ती उपसमिती काय करते, त्यांनी काय निर्णय घेतलेले आहेत हे आता हे बघा. आम्ही तर सोडा, हे सगळे ओबीसी बांधव आहे त्या ठिकाणी. जर यांचा बांध फुटला तर सरकारला अवघड जाणार आहे. देवेंद्र फडणवीस जर म्हणतात ना त्यांचा DNA ओबीसीचा आहे काय, तर त्यांनी तसं वागलं पाहिजे. ह्या भारतीय जनता पार्टी वाढवली या बीड जिल्ह्यामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये देखील मी म्हणतो ती गोपीनाथ मुंडे साहेबांनी वाढवली. आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आज देवेंद्र फडणवीस करत आहेत. कारण का अख्खी हयात गोपीनाथ मुंडे साहेबांनी घालवली कुणासाठी, तर या गोरगरीब ओबीसी समाजासाठी. मुंडे साहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही आरक्षण द्या, परंतु ते वेगळ्या ह्याच्यातनं द्या, राजकीय आरक्षण मराठा समाजाला देऊ नका. फडणवीस साहेब तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देताय ठीक आहे, तुम्ही जाहीर करा की तुम्हाला राजकीय आरक्षण तुम्ही देताय का तुम्ही कोणतं आरक्षण देताय. जे काही मनोज जरांगे यांची मागणी आहे, जे काही मेळावे होते त्याच्या माध्यमातून ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय असं केजमधले ह्या मेळाव्यातले सहभागी ओबीसी बांधव म्हणतात. तुम्हाला वाटतंय तसं होतंय? 100% खरं हे ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं. त्या मेळाव्यातून डायरेक्ट ते भाषणात नावं घेतात ना. तसं आमचे नेते काय नावं घेत नाहीत कुठं. 100% टार्गेट केलं जातंय. कधी कधी लक्ष्मणजी हाके यांच्या गाडीला देखील अडवलं जातंय. मात्र इथल्या जे महिला आहेत आज सहभागी झालेले ते म्हणतात की आमच्या समाजाकडून कधी मराठा समाजाच्या नेते मंडळींना अडवणूक केली नाही, मात्र आमच्याच नेत्यांना का अडवलं जातं. हेच तर महाराष्ट्रानं बघायचंय की गेल्या 2 वर्षात ज्या पद्धतीनं मोर्चे झाले, आंदोलन झालं, महाराष्ट्रातला हा ओबीसी अजिबात असा कुठं अडवणूक करायला आला नाही, कुणाला टार्गेट करायला गेला नाही. परंतु ओबीसीच्या आरक्षणासाठी, बचावासाठी जेव्हा ओबीसी नेते बोलतात त्यांना आई बहिणीवर शिव्या देण्याचं काम ही लोक करतायत. मग हे कुठवर सहन करायचं? यापुढं या अशा गोष्टींना आम्ही भीक घालणार नाही, जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न, जे लक्ष्मण हाके यांचे मेळावे होते बीडमध्ये दंगल घडवण्याचं काम ते करतायत असं मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाजाचे नेतृत्व करणारे नेते मंडळी असतील ते म्हणतायत. त्या वक्तव्याकडे कसं? अहो दंगल कुणी घडवली, क्षीरसागरांचं घर कुणी जाळलं, सुभाष राऊतांचं हॉटेल कुणी जाळलं. दंगली ह्यांना घडवायच्यात. ह्यांना इथला 18 पगड समाज दहशतीखाली ठेवायचा आहे आणि गुलामगिरी ढकलायचा पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. परंतु इथल्या ओबीसीतल्या 18 पगड जातीची मुलं सुशिक्षित झालेली आहेत, ती हे असलं कुठलंच सहन करणार नाहीत. जशाच तसं उत्तर देणार आहोत. दंगली घडवायचं षडयंत्र गेल्या 1.5 वर्षातच या बीड जिल्ह्यात घडलंय. त्याचं उदाहरण आहे बीडच्या क्षीरसागरांचं घर जाळलंय, सुभाष राऊतांचं हॉटेल जाळलंय.
तेच करायचं होतं. लोकप्रतिनिधी जाळायचे होते तर पंडिताचं जाळायचं, सोळंकीचं जाळायचं, का नाही जाळलं, दसाचं जाळायचं. हे फक्त ओबीसीला टार्गेट करण्याचं काम मनोज जरांगेच्या आंदोलनातून सातत्यानं झालंय, होतंय आणि होत राहतंय. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का या मोर्चा दरम्यान हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुंडी या केस.